जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत करतो तुमचं ओम ग्राफिक्सच्या आणखी एका खतरनाक व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे ते म्हणजे एकदम खतरनाक आणि एकदम स्पेशल होणार आहे। तो म्हणजे कशावर, तर गणेश बाप्पाचं आगमन लवकरात लवकर होणार आहे। त्या आगमनानिमित्त आपण जी PL फाईल आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। तिला 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे। पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसेल, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत। त्यामध्ये संपूर्णरित्या माहिती तुम्हाला सांगितली जाईल। याचा जे काही मटेरियल मी यूज केलेलं असेल ते तुम्हाला दिल्या जाईल। आणि तुम्हीसुद्धा काही अशा पद्धतीचे जो बॅनर आहे एकदम खतरनाक पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि फक्त 2 मिनटात तुम्हीसुद्धा बनवू शकता। आता ते कसं बनवायचं आहे काय नाही हे जर तुम्हाला शिकायचं असेल तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागणार। तर चला मित्रांनो, तुम्ही लाख मोलाचा वेळ काढून आपल्या व्हिडिओवर आलात, तर तुमचा थोडाही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम तुम्हाला PL फाईल आहे दिलेली आहे ती डाउनलोड करून घ्या। मटेरियल दिलेलं आहे ते डाउनलोड करून घ्या। त्यानंतर पिक्सेल लॅब ॲप ओपन करून घ्या। ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, वर 3 डॉट दिसतील त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं दिसेल तुम्हाला इमेज साईज म्हणून 5 नंबरला, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला 1280 दिसेल। तर तुम्हाला इथं काय करायचं आहे 1500 आणि इकडं पण 1500 करायचं आहे। काय अशा पद्धतीची तुम्हाला साईज घ्यायची आणि ओकेवर क्लिक करायचं आहे। बघू शकता आपली जी साईज आहे ती आता रेडी झालेली आहे। त्यानंतर हे न्यू टेक्स्ट दिसते तुम्हाला, हे तुम्हाला डिलीट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता जे मी 4थ्या नंबरच्या ऑप्शनवर जातो, खाली तुम्हाला 5 ऑप्शन दिसतील, त्याच्यातलं जे 4थ्या नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्हाला कलर घ्यायचा आहे। तर बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की भावा आमची बॅनर आमचा जे डिझाईन आहे ती फाटते, तर त्यासाठी तुम्हाला हा कलर घ्यायचा आहे। त्यानंतर त्यावर बॅकग्राऊंड घ्यायचं आहे, तर तुमची डिझाईन फाटणार नाही। आता तुम्हाला 3ऱ्या नंबरच्या ऑप्शनवर यायचं आहे। खाली तुम्हाला 5 ऑप्शन दिसतील, त्याच्यातले 3ऱ्या नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। इथं गॅलरीवर जायचं आहे आणि मी काय जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे अशा काही पद्धतीचं ते बॅकग्राऊंड तुम्हाला इथं घेऊन टाकायचं आहे। तर मी घेतलेलं आहे, मी ऑटोमॅटिक माझी साईज आलेली आहे कारण मी हे पिक्सेल लॅबमधून सेव्ह केलेलं आहे। त्यामुळे मी रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो। बघू शकता काही साईज अशा पद्धतीने आलेली आहे। तुम्हाला याला लेअरमध्ये जाऊन लॉक टाकून घ्यायचं आहे। मी लॉक टाकून घेतो आणि मी परत गॅलरीत जातो आणि दुसरी जी काही तुम्हाला PNG दिलेली असेल ती PNG घ्यायची। काय अशा पद्धतीने व्हाईट कलरमध्ये PNG आहे, बघू शकता। याला पण मी रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो। तर अशा काही पद्धतीने आपला जो बॅकग्राऊंड आहे ते तयार झालेला आहे। तर आता तुम्हाला यावर काही टेक्स्ट आणि काही फोटो वगैरे ॲड करायच्यात आणि तुमचा जो बॅनर आहे तो एकदम रेडी होऊन जाईल। तर तुम्हाला आता काय करायचं आहे, गणपती बाप्पाचा फोटो घ्यायचा आहे। गणपती बाप्पाचा फोटो घेतल्यानंतर रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो। आता बघू शकता गणपतीचा बाप्पाचा फोटो जो आहे ते आपल्या वरल्या लेअरवर आलेला आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे आणि गणपती बाप्पाला या लेअरच्या खालच्या साईडला असं खेचून घ्यायचं आहे। बघू शकता आपला जो गणपती बाप्पाचा फोटो आहे तो प्रॉपरलीरित्या सेट झालेला आहे। त्यानंतर आता जे आपलं नाव असेल भव्य आगमन सोहळा ते घ्यायचं आहे तुम्हाला, त्याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन मी फुल करून घेतो। बघू शकता काय अशा पद्धतीने। आणि त्यानंतर जे बाकीचं मटेरियल आहे ते पण आपण फटफट ॲड करून घेऊ कारण तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी। त्यानंतर वर जे तुमच्या गणेश मंडळाचं जे काय नाव असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। काय अशा पद्धतीने बघू शकता एकदम ॲक्टिव्ह आणि एकदम खतरनाक असा बॅनर आपला तयार होत आहे कमी वेळात। आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुमचा दिनांक, वेळ, तारीख आणि जे काय वेळ असेल तुमचा तो वेळ, दिनांक, तारीख इथं टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता तुमचं स्थळ टाकायचं आहे, म्हणजे तुमच्या गणपती बाप्पाची मिरवणूक कुठून कुठपर्यंत निघणार आहे आणि तुमच्या मंडळाचा जो स्टेज आहे तो कुठे आहे, अशा काही पद्धतीने तुम्हाला इथं सर्व काही टाकून घ्यायचं आहे। आणि आता टाकून घ्यायचे तुम्हाला ते म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जे काही तुम्हाला आकर्षण असेल ते तुमचं आकर्षण इथं तुम्हाला टाकून घेऊ शकता तुम्ही। असा काही भाग नाही
की मी दिलेलं एवढं टाकावं. तुम्ही तुमच्या पद्धतीने जर एक्स्ट्रा तुमच्यापाशी असेल तर त्याची इमेज तुम्ही घेऊ शकता आणि टाकू शकता. जर यातलं तुमच्यापाशी काही नसेल, DJ वगैरे लावला नसेल, तर यातलं काढून तुमचं जे काही तुम्ही लावलेलं असेल प्रमुख आकर्षण ते तुम्ही टाकू शकता. आता त्यानंतर बॅनर थोडासा खतरनाक होण्यासाठी आपण जे आहे ते काय अशा पद्धतीने ढोल ताशांचा उपयोग केलेला आहे. बघू शकता तुम्ही अशा काही पद्धतीने एकदम खतरनाकरित्या आणि एकदम कडक अशा पद्धतीचा बॅनर आपला काही वेळातच बनवून रेडी होईल. तर त्यासाठी आपलं जे खाली आयोजक आहे ते तुमचं कुठलं मंडळ आहे त्यांचं नाव वगैरे सर्व काही टाकून घ्यायचं आहे. बघू शकता काय अशा पद्धतीचा जो आहे तो बॅनर तुमच्या पुढे बनत आहे. आता राहिल्यात लास्टच्या 2 PNG त्या 2 PNG तुम्हाला ॲड करून घ्यायच्यात. तर त्या PNG कुठल्या आहेत, तर एक आहे ते म्हणजे घंटी, जी गणपती बाप्पाची घंटी असते ती तुम्हाला वर टाकून घ्यायची काय अशा पद्धतीने, कारण तुमचा बॅनर दिसायला थोडासा ॲक्टिव्ह दिसला पाहिजे यासाठी. आणि त्यानंतर डाव्या साईडला गणपती बाप्पा मोरया अशा काही पद्धतीची एक मी PNG दिलेली आहे, ती पण तुम्हाला टाकून घ्यायची, कारण तुमच्या बॅनरला जे आहे ते आणखी खतरनाक लुक येऊन जाईल मित्रांनो. आता तुम्हाला काय करायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे आणि सर्व लेअरला लॉक टाकून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा काही पद्धतीने लॉक टाकून घ्यायचं आहे. सर्व लेअरला लॉक टाकून घेतो मित्रांनो मी. तर आणि तुम्हाला दाखवतो सुद्धा कशा पद्धतीने तुमचा जो बॅनर आहे तो रेडी झालेला आहे. आता बघू शकता आपण सर्व काही लेअरला लॉक टाकलेले आहे आणि अशा पद्धतीचा जो बॅनर आहे तो तुमच्यापाशी खतरनाक पद्धतीने रेडी होऊन जाईल. जर तुम्हाला ऑर्डर आली असेल तर तुम्ही कोणाला पण बनवू देऊ शकता आणि याचं जे काही प्राईज असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर सेव्ह करण्यासाठी वर शेअरवर क्लिक करायचं आहे, PNG आणि अल्ट्रा आणि सेव्ह करायचं आहे. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.